विंचूर दळवी महाविद्यालयात युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती साजरी। विंचूर दळवी येथील महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिन साजरा करण्यात आला। प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी श्री पुंडलिक पिंपळके प्रमुख वक्ते म्हणून लाभले। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पिंपळके यांनी स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी होते। लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्यांना भविष्यात काय होणार असे विचारल्यावर त्यांनी गमतीने ड्रायव्हर होणार असल्याचे सांगितले आणि मोठे झाल्यावर ते अध्यात्माचे ड्रायव्हर होऊन त्यांनी संपूर्ण जगाला अध्यात्माचा परिचय करून दिला। विद्यार्थी दशेत असताना ते शिक्षकांना सुद्धा विचार करायला भाग पाडणारे प्रश्न विचारायचे। परंतु आजच्या तरुण पिढीला विवेकानंदांच्या शिकागो येथील भाषणातील माझ्या प्रिय भगिनी आणि बंधूंनो या व्यतिरिक्त इतर काहीही माहीत नसल्याची खंत पिंपळके यांनी व्यक्त केली। जगातील सर्व विज्ञान एका पारड्यात ठेवले आणि स्वामी विवेकानंदांना दुसऱ्या पारड्यात ठेवले तरी स्वामी विवेकानंदांची विद्वत्ताच जास्त मोजली जाईल असेही त्यांनी पुढे सांगितले। आजच्या तरुणांनी त्यांच्याकडून शिकवण घेऊन उंच भरारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी श्री पिंपळके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा विद्यार्थ्यांपुढे सादर केला। अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य SD महाले यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरणा दिली व मार्गदर्शन केले। आई जिजाऊ ह्या शिवरायांसाठी प्रेरणास्थान होत्या। शिवरायांनी मातेचे ऐकले म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले। परंतु आजच्या तरुणाईची आईवडिलांशी असलेली नाळ कुठेतरी कमकुवत होत असल्याची खंत त्यांनी यापुढे व्यक्त केली। स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊकडून प्रेरणा घेऊन तरुणांनी देशबांधणीत स्वतःचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन MV रिपोटे मॅडम, प्राध्यापक SA घेगडमल, प्रमुख अतिथी परिचय प्राध्यापक अनिल अवचारे व आभार प्रदर्शन RR निर्मळ यांनी केले। या प्रसंगी प्राध्यापक JR बर्हे यांच्या समवेत सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। हिंदवी राज स्थापून मोठ्या हिमतीन शूर शिवाजीनं राज्याभिषेक समारंभ खास केला यथाविधी रायगड किल्ल्यास। ऐका शिवशाहीचा इतिहास जी, ऐका शिवशाहीचा इतिहास जी। ज्यावेळी मंदिरं पाडली जात होती, गायींची कत्तल होत होती, माय मावल्यांची आबरू घेतली जात होते, धर्म संस्कृतीचा विनाश विटंबना चालली होती, त्यावेळी आई जिजाऊनं साथ घातली। आई दार उघाड आणि आईनं दार उघडला आणि ज्याप्रमाणे भगवान शंकराचा अवतार व्हावा, रामाचा अवतार व्हावा, कृष्णाचा अवतार व्हावा, तसा भगवान छत्रपतींचा अवतार व्हावा। आणि कोण मानित नाही कोणाला देवादी काल देश धर्माला जुलूम जबरदस्ती अन्याय फार असा भूमीवर वाढता भार। देवाला घ्यावा लागतो अवतार जी, देवाला घ्यावा लागतो अवतार जी। या न्यायानं शहाजी राजे व जिजाऊचे पोटी शिवावतार झाला आणि त्यांच्या मदतीला सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातील तानाजी, बाजी, येसाजी, सूर्याजी, मालोजी हे सगळे धावून आले। आणि त्यांनी काय केलं? स्वराज्याचे बांधून तोरण प्रथम तोरण आला, गड किल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकला। पण अधिक प्रश्न महत्वाचा भासू लागला जी, भासू लागला जी। हिम्मत मर्दा तो मदत खुदा, खजिना सापडला आणि कार्याला आरंभ झाला। पण असे आमचे छत्रपती आपण कट्ट्यावर वट्ट्यावर कुठेतरी बसून माय मावल्यांबद्दल, आई बहिणींबद्दल विचित्र टिप्पणी आणि विचित्र काहीतरी अश्लील बोलत असतो, पण आपण छत्रपतींचं रक्त आपल्यामध्ये खेळत आहे। म्हणून ज्या महाराजांनी शिवाजीचे वर्णगुण किती, शिवाजीचे वर्णगुण किती, न्यायान नीती सदाचार प्रीती कल्याण खजिन्याच्या लुटी देग खान, तरुणीला भली रूपाची खान, पण तिच्या पुढे नमवनी मान, मानून तिला मान समान। असा शिवराय चारित्र्यवान जी, असा शिवराय चारित्र्यवान जी। आणि त्या छत्रपतींसमोर एक दैत्य आला ज्याचं नाव होतं अफजल खान। विजापूरचा अफजल खान शिवाजीला करणे हैराण। नाशिक स्टार न्यूज साठी वाल्मिक शिरसाट।